नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बलाढ्य रशियाला युक्रेनने दिलेली तुल्यबळ लढत सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. युक्रेनच्या जिगरबाज सैन्याने रशियाची दमछाक केली आहे. मात्र युक्रेन देखील रशियाला जमेल तितक्या ताकदीने गेले 25 दिवस उत्तर देण्याचा प्रयत्न करते. मात्र आता रशियाने युक्रेनवर मिसाईलने हल्ला डागलाय. त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत चिवटझुंज या खास कार्यक्रमात. जगाला संकटाच्या खाईत लोटणारे रशिया आणि युक्रेनचे युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. 25 दिवस उलटून गेल्यानंतरही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. उलट हे युद्ध अजून भीषण होत चाललंय. आता तर रशियाने हायपरसोनिक मिसाईलने हल्ला केलाय. रशियाचे युक्रेनवरील हल्ले सध्या सुरूच आहेत. आता या हल्ल्यांनी अधिकच भीषण रूप घेतलंय. युद्धाचे नियम बाजूला करत रशियाचा क्रूरपणा वाढत चाललाय. रशियाच्या सैन्याकडून एका शाळेवर हायपरसोनिक मिसाईलचा हल्ला करण्यात आला. या मोठ्या हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 400 पेक्षा जास्त नागरिक अडकलेत. युद्ध सुरू असल्याने युक्रेनमधील शाळा कधीच बंद करण्यात आल्यात. त्यामुळे आता शाळांमध्ये नागरिकांनी आश्रय घेतलाय. रशियाच्या हल्ल्यामुळे अनेक इमारती कोसळल्यात. कित्येक इमारतींना आग लागलीये. परिणामी हजारो नागरिक बेघर झालेत. त्यांच्यावर शाळांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे. पण या ठिकाणांवरही एअर स्ट्राईक केला जातोय. युद्धाच्या काळातही काही नियम असतात. नागरी वसाहती, शाळा, हॉस्पिटल्स यावर हल्ले केले जात नाहीत. मात्र रशियाच्या सैन्यानं हे सर्व नियम अक्षरशः पायदळीत उडवलेत. याची ॲक्युरसी म्हणजे जिथे नेम धरला असतो तिथे पोहोचून जाण्याची शक्यता ही फारच जास्त असते आणि ते अतिशय लो लेव्हलला म्हणजे खालच्या लेव्हलला उडतं. तर त्याच्यामुळे कुठलंही रडार त्याला शोधू शकत नाही. तर या सगळ्यामुळे हे एक अतिशय महाभयंकर असं शस्त्र समजलं जातं आणि जगातले काहीच देश आहेत, 4-5 मोठे देश ज्यांच्याकडे हे शस्त्र आहे. आणि याच शस्त्राचा वापर आता काल रशियाने केला आणि एका युक्रेनच्या बेसवरती हल्ला केला जिथे त्यांचे सैनिक वगैरे होते आणि त्यामध्ये अनेकांचं नुकसान झालं. तर अशा प्रकारची जर मिसाईल याच्या पुढे जर फायर झाले तर नुकसान किती होईल याचा आपण एक अंदाज करू शकतो. पहिले एक तर हायपरसॉनिक मिसाईल हे अतिशय महागडं असतं. तर त्यामुळे त्याचा जो वापर असतो तो फक्त अतिशय महत्त्वाच्या टार्गेट्सच्या विरुद्ध केला जातो. रशियानं कीव बरोबरच खार्किव आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांवर लक्ष करत हल्ला सत्र तीव्र केलंय. खार्किव मधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. $15 लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढवण्यात आलेत. चेर्निव शहरात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आलंय. तर चेर्निवमध्ये झालेल्या रशियाच्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ढिगाऱ्यातून किमान 22 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. रशियाकडून एअर स्ट्राईक सुरू असल्यानं युक्रेनच्या प्रत्येक शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय. कधीही हल्ला होण्याची भीती असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्याची वेळ युक्रेनवर आली आहे.
रशियन फौजांनी युक्रेनमधील मारियापोल शहरातील एका रुग्णालयात तब्बल 500 लोकांना बंदी बनवलंय. रशियन सैनिकांकडून या रुग्णालयातून गोळ्या झाडल्या जात असून ओलीस ठेवल्यास लोकांना रुग्णालयाच्या बाहेर पडणं अशक्य झालंय. मारियोपोल या बंदर असलेल्या शहरांमधील स्थानिक नेते पावलो किरिलेंको यांनी रशियन सैनिकांना 500 लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मारियोपोल इथे एका रुग्णालयावर रशियन सैनिकांनी ताबा मिळवलाय. ओलीस ठेवलेल्या लोकांचा रशियन सैनिक मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला जातोय. मारियापोल शहरावर ताबा मिळवण्यासाठी मागील काही दिवसांपासून रशियन फौजा मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले तसेच गोळीबार केला जातोय. रशियन फौजांनी मारियापोल शहरातील काही मुलांसह 80 जणांनी आश्रय घेतलेल्या मशिदीवर हल्ला केला होता. तशी माहिती युक्रेनियन सरकारनं दिली होती. त्यानंतर आता याच मारियोपोल शहरातील रुग्णालयाला रशियानं लक्ष्य केलंय. तर दुसरीकडे रशियानं आता युक्रेनमधील मोठ्या कंपन्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. युक्रेनच्या दक्षिण पूर्वेकडील शहरात मारियोपोलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये मोठा स्टील प्लांट काबीज करण्यासाठी जोरदार युद्ध झालं. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक असलेल्या मारियोपोल हा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. युरोपातील सर्वात मोठ्या लोह आणि पोलाद कारखान्यापैकी एक असलेल्या अझोवेस्टलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. युरोपमधील सर्वात मोठा स्टील प्लांट उद्ध्वस्त झाल्यानं युक्रेनचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. युद्ध थांबत नसल्यानं युक्रेनमधील नागरिकांना त्यांचा देश सोडण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत लाखो नागरिकांनी युक्रेन सोडलाय. मागील 25 दिवसात 1,500 पेक्षा जास्त मिसाईल्स युक्रेनवर डालण्यात आल्यात. अशा वातावरणात सगळंच असुरक्षित असल्यानं नागरिकांनी सुरक्षित देशामध्ये आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. युक्रेनच्या 20 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आतापर्यंत पोलंडमध्ये आश्रय घेतलाय. या संकटात कॅनडानंही युक्रेनला मदतीचा हात दिलाय. शक्य होईल तितक्या नागरिकांनी कॅनडात आश्रय दिला जाणार आहे. फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवर हल्ला करायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून युक्रेनमधून नागरिक इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. रशियानं मागील 2 आठवड्यांपासून शेकडो इमारती उद्ध्वस्त केल्यात. त्यात हजारो नागरिकांचा बळी गेलाय. त्यात मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार आहे. एकंदरीतच सामान्य नागरिक आणि सैनिकांना युद्धात जीव गमवावा लागलाय. 25 दिवसांनंतरही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. एअर स्ट्राईकमुळे युद्ध आणि हल्ल्याची भीषणता अनेक पटीनं वाढली आहे. युक्रेनमधील अनेक शहरं आणि गावं बेचिराग झाली आहेत. मात्र युद्ध कधी थांबणार याचं उत्तर काही मिळत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच चिवट झुंज या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। रशियाला युक्रेनवर हायपरसोनिक मिसाईलनं हल्ला करण्याची वेळ आली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। युद्ध सुरू होऊन 25 दिवस झालेत, मात्र युक्रेन अजूनही रशियाला शरण आलेला नाहीये। युक्रेननं दिलेल्या झुंजीनं व्लादिमीर पुतीन यांचा अहंकार ठेचण्याचं काम केलं, मात्र नाटोच्या भूमिकेवर जगभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। युक्रेननं रशियावर केलेला पलटवार बघून सगळ्या जगालाच आश्चर्य वाटलं। महाशक्ती असलेल्या रशियाला युक्रेननं चांगलाच दणका दिलाय। 3 ते 4 दिवसात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की शरण येतील असा व्लादिमीर पुतीन यांचा अंदाज होता। जगातल्या सर्वच देशांचं मतही फार वेगळं नव्हतं। अजस्त्र रशियासमोर चिमुरडा युक्रेन काही टिकणार नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं। मात्र युक्रेननं चिवट झुंज देऊन रशियाचे सगळे अंदाज धुळीला मिळवले। त्यामुळे बेभान झालेल्या रशियाने युक्रेनवरती हायपरसॉनिक मिसाईलनं हल्ला केलाय। विनाशकारी हायपरसॉनिक मिसाईल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे। हायपरसॉनिक मिसाईलची गणना सुपर विनाशकारी शस्त्र म्हणून केली जाते। हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 5 पट वेगानं उड्डाण करताना त्यांच्या लक्ष्याकडे जाणारी मिसाईल्स। हायपरसॉनिक मिसाईल्स गेल्या 3 दशकांनंतर सर्वात प्रगत मिसाईलचं तंत्रज्ञान आहे। या अंतर्गत एखादं वाहन प्रथम मिसाईलला अवकाशात घेऊन जातं आणि त्यानंतर मिसाईल इतक्या वेगानं लक्ष्याकडे जातात की मिसाईल विरोधी यंत्रणा त्यांचा मागही काढू शकत नाही आणि त्यांना नष्टही करू शकत नाही। मात्र असं असलं तरी युक्रेन अजूनही युद्धाच्या मैदानात पाय रोवून उभा आहे। इतकंच नव्हे तर रशियाच्या विरोधात युद्ध करण्यासाठी झेलेन्स्की यांनी युरोपियन राष्ट्रांना शस्त्र पुरवण्याचं आवाहनही केलं। आपण सर्वच रशियाचे लक्ष आहोत, त्यामुळे युक्रेनचं अस्तित्व टिकलं नाही तर पूर्ण युरोपसाठी ते धोकादायक ठरेल। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमची मदत करून तुमच्या स्वतःची देखील तुम्ही मदत करावी असं झेलेन्स्की यांनी युरोपीय राष्ट्रांना उद्देशून म्हटलंय। युक्रेनला रशियाची अशा प्रकारची लढाई करण्याची हिंमत नसल्यामुळे युक्रेनला अजून जास्त चेव चढलेला आहे आणि याच्याशिवाय जे रशियाचं सैन्य मोठ्या प्रमाणात आत आलं आहे, 600-700 किलोमीटर इतके लांब त्यांची गाड्या, चिलखती गाड्या आणि इतर गाड्या हलतायत, तर त्याच्यावरती हे युक्रेनचे लोक, युक्रेनचे सैनिक हे गनिमी काव्याने हल्ले करता आहेत, ज्याच्यामुळे जी रशियन सैन्याची जी प्रगती आहे ती अतिशय कमी झालेली आहे। तर थोडक्यात युक्रेनच्या सैनिकांचं स्पिरिट, त्यांची लढण्याची प्रवृत्ती, त्यांचे नेतृत्व, याच्याशिवाय त्यांना जी शस्त्रांची मदत मिळालेली आहे युरोपकडनं, त्याच्यामुळे पुष्कळ फरक पडलेला आहे। आणि सर्वात शेवटी रशियन सैन्याला लढण्याची जेवढी इच्छाशक्ती पाहिजे तेवढी नाही। तर या सगळ्या कारणामुळे युक्रेनचं सैन्य अजून सुद्धा लढतं आहे। युक्रेन छोटासा देश असला तरी मागे हटला नाही। रशियाच्या दबावाला युक्रेननं भीक घातली नाही। दोन्ही देशातल्या युद्धाचं मूळ कारण नाटो आहे। नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन। याची सुरुवात 1949 मध्ये झाली। रशियासाठी नेहमीच समस्या असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं होतं। युक्रेन नाटोमध्ये सामील झाला तर नाटो देशांचं सैन्य आणि तळ त्यांच्या सीमेजवळ येतील असं रशियाला वाटलं। रशियाने युक्रेनला नाटोचं सदस्यत्व स्वीकारणार नाही याची पुष्टी करण्यास सांगितलं। तसंच स्वतःचं निशस्त्रीकरण करून तटस्थ राष्ट्र म्हणून काम करेल याचीही पुष्टी करायला सांगितलं। मात्र हल्ला सोसूनही युक्रेनने झुकायला नकार दिला। तब्बल 69 वर्ष युक्रेन आणि रशिया हे 2 देश सोव्हिएत संघराज्याचा भाग म्हणून एकत्र राहिले। म्हणजे सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात युक्रेन अमेरिकेच्या विरोधात होता। सोव्हिएत देशांमधली गरिबी, शीतयुद्धाचे दुष्परिणाम,
साम्यवाद हे मागे पडून नव्या विचारांचा उदय, सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी आणलेले बदल अशा गोष्टींमुळे अखेर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं 15 देशांमध्ये विघटन झालं. युक्रेननं स्वातंत्र्य जाहीर केलं. गोष्टीची सल व्लादिमीर पुतीन यांच्यासारख्या काही रशियनांच्या मनात गेली 30 वर्ष कायम आहे. आणि युक्रेनवरील हल्ल्यांमागे हे सुद्धा एक कारण आहे. युक्रेनची राजधानी कीव आणि रशियाची राजधानी मॉस्को मधलं अंतर जेमतेम 700 ते 800 किलोमीटरचं, म्हणजे साधारण मुंबईहून नागपूर एवढं. साहजिकच युक्रेन सामरिकदृष्ट्या कायमच रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा राहिलाय. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचा मोठा अण्वस्त्र साठा सुद्धा युक्रेनमध्येच ठेवण्यात आला होता. काळा समुद्र आणि भूमध्य सागरातील आपल्या व्यापारी मार्गांचा विचार करता युक्रेन आपल्या बाजूनं असणं ही रशियासाठी कायमच एक प्राथमिकता राहिली आहे. या बफर झोन मध्ये नाटो फौजा आल्या तर ते रशियाला दिलेलं थेट आव्हान समजू आणि योग्य उत्तर देऊ असा पवित्रा पुतीन यांनी घेतला. त्यामुळे युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणंही त्यांना मान्य नाही. युक्रेनलाही स्वतःचं महत्त्व माहिती आहे. युरोपला रशियातून गॅसचा पुरवठा केला जातो. युरोपची 30% गरज त्यामुळे पूर्ण होते. रशियाची गॅसची पाईपलाईन युक्रेनमधून गेली आहे. जगातील लोखंडाचे मोठे कारखाने सुद्धा युक्रेनमध्ये आहेत. ही सगळी बलस्थानं असल्यामुळे युक्रेनही युद्धाच्या मैदानात शड्डू ठोकून उभा आहे. युक्रेन कमजोर ठरू नये यासाठी फ्रान्स आणि जर्मनी सारख्या अनेक देशांनी युक्रेनला थेट मदत केली आहे. अमेरिकाही युक्रेनची पाठराखण करते आणि या सगळ्या कारणांमुळे युक्रेननं रशियाला चांगलंच झुंजावल्याचं दिसून येतं. तर दुसरीकडे जगात कोणत्याही 2 राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यावर नाटो त्यामध्ये हस्तक्षेप करते. मात्र इथे असं झालं नाही, कारण युक्रेन अद्याप नाटोचा सदस्यच नाही. त्यामुळे त्या देशाच्या मदतीला फौजा घेऊन जाण्याचं संघटनात्मक दायित्व अद्याप नाटोवरती नाही आहे. मात्र युक्रेनचं शेजारी राष्ट्र असलेल्या पोलंडच्या सीमेजवळ रशियाची मिसाईल्स येऊन पडतायत. युक्रेनच्या पश्चिमेकडे पोलंड, स्लोवाकिया, हंगेरी आणि रोमानिया यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. हे सर्व देश नाटोचे सदस्य आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही, विशेषतः पोलंडवर हल्ला झाल्यास तो नाटोवरील हल्ला समजला जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. तर अमेरिका आणि नाटो युक्रेनसाठी रशिया विरोधात युद्ध लढणार नाहीत असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलंय. मात्र नाटो आणि अमेरिकेचा रशियासोबत संघर्ष झाल्यास ते 3रं महायुद्ध असेल. शिवाय आम्ही नाटोच्या प्रत्येक सदस्य देशाच्या जमिनीचं संरक्षण करू असंही बायडन यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील बड्या नेत्यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवण्याचं आवाहन केलंय. जागतिक पातळीवरून वेगवेगळ्या संघटना युद्ध थांबवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र रशियाकडून कोणालाही दाद दिली जात नसल्याचं चित्र आहे. मध्यस्थी कोणीही करो, टॉक्स डायरेक्टली हो की इनडायरेक्टली हो, परंतु रशिया युक्रेननी 100% मान्य करायला पाहिजे की ते कधीही नेटोमध्ये जाणार नाहीत. नेटो जे एक मिलिटरी अलायन्स आहे. दुसरं, ते रशियाच्याच बाजूने राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं, रशियाला वाटतं की युक्रेनमध्ये त्यांच्या बाजूचं जे सरकार आहे ते यायला पाहिजे, ज्यामुळे ते कायमचे मंडलिक बनून राहतील रशियाचे. आणि हे सगळं अशा प्रकारची जी रिक्वायरमेंट रशियाची आहे युद्ध थांबवण्याकरता, ती पूर्ण होत नाहीये. तर त्याच्यामुळे रशिया अजून सुद्धा युद्धविरामाला तयार नाही. 2008 मध्ये नाटोकडून युक्रेनला त्या संघटनेमध्ये सहभागी होण्याचे अनौपचारिक आमंत्रण मिळालं. पण सहभागी देशांसाठी आवश्यक निकष युक्रेन पूर्ण करत नसल्याची त्यावेळी बहुतेक देशांची भावना होती. तरीही कोणत्याही वेळी युक्रेनला नाटोने निसंदिग्ध नकार कळवला नाही. युक्रेननं तेव्हा घेतलेली संदिग्ध भूमिका आता त्यांना महागात पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच चिवट झुंज या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.